आपल्याच्या पैकी कुणाच्या तरी पाया पडून पुन्हा आपल्याकडे येतील। मग अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण मत देऊन काय उपयोग आहे का? एक तर हे उमेदवार 100% पडलेत, 100% म्हणजे 100% पडलेत। मग असल्या पडलेल्या पडणाऱ्या उमेदवाराला आपलं मत देऊन वाया घालवायचं का? अजिबात घालवायचं नाही। आणि म्हणून मी आपल्याला सांगाल की येणाऱ्या 20 तारखेला आपल्या सगळ्याचं नेतृत्व, ज्या नेतृत्वाकडे आपण एक डोळे लावून बसलेलो की या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या नेत्याकडे कधी येईल। आणि मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राचं नेतृत्व यावा म्हणजे मुख्यमंत्री व्हावा म्हणत नाही मी, पण या महाराष्ट्रावर कोणतंही पद आलं तर निश्चितपणे यांचा दबदबा राहील, एवढं मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून या नेत्याला आपण जसं ताई साहेबाला पडल्यानंतर हळूहळू हा महाराष्ट्र हळहळला, तसं या निवडणुकीमध्ये